खबरदार महाराष्ट्र न्यूज। पोलीस चौकीच्या नाकावरच अवैध मावा विक्री। पोलीस प्रशासन अन एफडीए निरीक्षक हिरेमाठ मॅडम कारवाई कधी करणार? सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासनाच्या नाकावरच अगदी पोलीस चौकीच्या जवळच अवैध मावा विक्री जोरात सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। सदर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंकित मोदी पोलीस चौकीच्या परिसरात 2 ठिकाणी सर्रासपणे मावा विकला जात असून याकडे पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने एफडीए जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे। पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर अवैध धंदे। उपलब्ध छायाचित्रात मोदी पोलीस चौकीचा मुख्य प्रवेशद्वार स्पष्टपणे दिसत आहे। ज्या ठिकाणी नागरिकांचे संरक्षण आणि कायद्याचे पालन होणे अपेक्षित आहे त्या चौकीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर मावा विक्रीचे 2 अड्डे राजरोसपणे चालवले जात आहेत। दिव्याखाली अंधार या म्हणीप्रमाणे पोलीस चौकीच्या आसपासच हे अवैध धंदे सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। एफडी आणि निरीक्षक हिरेमाठ मॅडम यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। प्रतिबंधित आरोग्याला घातक असलेल्या गुटखा व मावा विक्रीवर रोख लावणे आणि कडक कारवाई करण्याची थेट जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची एफडीए आहे। या क्षेत्राची जबाबदारी एफडीएच्या निरीक्षक हिरेमाठ मॅडम यांच्याकडे असतानाही प्रत्यक्ष पोलीस चौकीच्या परिसरात 2 ठिकाणी ही अवैध विक्री कशी सुरू राहू शकते असा सवाल उपस्थित होत आहे। एफडी आणि निरीक्षक हिरेमाठ मॅडम यांच्याकडून वेळेवर योग्य तपासणी आणि कारवाई न झाल्यामुळेच विक्रेत्यांचे धाडस वाढले असल्याचे दिसून येत आहे। या प्रकारामुळे एफडीएच्या कारवाईवर आणि निरीक्षक हिरेमाठ मॅडम यांच्या दुर्लक्षावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तरुणाई धोक्यात, प्रशासनाची निष्क्रियता। मावा आणि इतर घातक अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन अनेक तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त होत आहे। पोलीस चौकीच्या जवळच अशा प्रकारे खुलेआम विक्री सुरू राहिल्याने परिसरातील शांतता धोक्यात आली आहे। पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या या निष्क्रिय आणि सुदोष भूमिकेमुळे अवैध विक्रेत्यांना एकप्रकारे मोकळे रान मिळाले आहे। वरिष्ठ अधिकारी दखल घेणार का? एकीकडे शहर पोलीस आणि एफडीए अधिकारी शहरात अंमली पदार्थांवर कारवाया करत असल्याचा दावा करतात, तर दुसरीकडे पोलीस चौकीच्या दारातच सर्रास मावा मिळतो। यामुळे पोलीस प्रशासन आणि एफडीएच्या कारभारावर संशयाची सुई जात आहे। आता तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एफडीएच्या निरीक्षक हिरेमाठ मॅडम या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन या अड्ड्यांवर कडक कारवाई करणार का, की याकडे असाच डोळेझाकपणा सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।